नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपल्या पांढऱ्या जांभळीचं हे नियोजन चालू आहे लोडिंगचं। तर हे लोडिंग म्हणलं तर श्री परशुराम हवळे गोल म्हणून आहेत, मुक्काम पोस्ट आपले हे तालुका कागवाड जिल्हा बेळगाव आणि यांचं जर गाव म्हटलं तर मोळे म्हणून गाव आहे, मुक्काम पोस्ट मोळे। तर या ठिकाणाहून शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी एक 8-15 दिवस आपल्याकडनं माहिती घेतली होती। त्यानंतर आज रोजी म्हणजे बघू शकतोय 14 जुलै 2025 रोजी हे लोडिंग चालू आहे आणि रोपांची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो आपण 3 किलोच्या बॅगमधली आणि 4-5 फूट उंची असलेली अशी ही पांढरी जांभळ आहे। आता आपण ते प्लॉटमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीची झाडं आहेत। आता ही आपली पांढरी जांभळ आहे आणि इथून रोपं सॉर्टिंग करून घ्यायचं काम चालू आहे। इकडे आपल्याकडं कोकण भाडुली जांभळसुद्धा आहे, तसंच आपल्याकडं केशर आंबा असेल। आता इथं साहेब स्वतः आलेले आहेत, बघू शकतोय दाजी मेहुणे दोघं आलेले आहेत आपल्याकडं। मुंगसुळीचे माळी म्हणून आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि इकडं कोकण भाडुली जांभळ आहे 2 वर्षाची, त्यानंतर 3 वर्षाची सुद्धा झाड आहेत। तर मित्रांनो आता आज आपला हा व्हिडिओ जो आहे तो पांढऱ्या जांभळीवर होणार आहे। तर आता पांढऱ्या जांभळीचं जर म्हटलं तर आपण 10x10 किंवा 12x12 वर नियोजन करायचं आहे लागवडीचं। एकरी 300 ते 450 झाडं आपल्याला बसवायचे आहेत। आता साहेबांनी पेरू लावलेला आहे आणि त्या पेरूमध्ये नियोजन घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांचं 10x15 अंतर झालेलं आहे। जास्त काही रोपं नाही, 170 रोपं त्यांचं नियोजन आहे आणि इतर झाडं त्यांची घेण्याचं नियोजन आहे। स्वतः गाडी घेऊन आलेले आहेत, अभ्यासू प्रगतशील असल्यामुळं ते स्वतः नर्सरीवर येऊन त्यांनी फायनल डिसिजन जवळ असल्यामुळं महत्त्वाचं काय आहे की सगळ्या शेतकऱ्यांना नर्सरी बघायची असते, पण डिस्टन्स जे आहे कारण ऑल महाराष्ट्रातनं आपले हे व्हिडिओ तुम्ही बघत असता आणि तुम्हाला येण्याची इच्छा असते, पण काही कारणास्तव येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून रोपं घेत असता। पण साहेबांनी डिस्टन्स जवळ असल्यामुळं आणि नर्सरी बघायची असल्यामुळं नर्सरीवर येऊन रोपं घेण्याचं नियोजन केलेलं आहे। आता जे आपले साहेब जे आहेत हवळे गोल म्हणून त्यांचं आडनाव आहे, तर हे परशुराम सर स्वतः इथं आलेले आहेत आणि सगळी नर्सरी बघून झाल्यानंतर त्यांनी फायनल लोडिंगचं नियोजन घेतलेलं आहे। आणि बघू शकता आता आपला इकडे केशर आंबासुद्धा पुढच्या गाडीसाठी सॉर्टिंग करायचं चालू आहे। तर मित्रांनो डेली अशा 40-50 गाड्या सीझनमध्ये म्हटलं तरी लोडिंग होत असतात। ऑफ सीझनमध्ये सुद्धा आपलं काम 12 महिने हे काम चालू असतं मित्रांनो आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपली रोपं जातात। आता हे जे लोकेशन आहे ते अर्थातच बेळगाव म्हणजे कर्नाटकमधलं लोकेशन आहे। आज आपली जी रोपं चालली आहेत ती कर्नाटक म्हणजे आपण जे सांगितले की महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातसुद्धा आपली रोपं जातात, तर त्या पद्धतीनं हे नियोजन आहे आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं हे रोपं भरायची चालू आहेत। मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती 40 वर्ष जुनी, 35 एकरामध्ये सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे। शासन मान्यता आहे, खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे। तुम्हाला येणं शक्य असेल तर नर्सरीवर येऊन अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय। बुकिंगनंतर तुम्हाला 4-8 दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं मिळतात। आता सीझनमध्ये तर लगेच म्हटलं तरी आपल्याला डिलिव्हरी मिळत असते। ऑल महाराष्ट्र सर्व्हिस, महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्याला रोपं आपण अशी पाठवत असतो किंवा शेतकरी आपल्याकडे येत असतात मित्रांनो। तर बघू शकतो की अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे। तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या नर्सरीला एक वेळ अवश्य भेट द्या। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।